हॅलो, नमस्कार. मी पल्लवी, पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सर्व छान, मस्त, मजेतच असाल. आजचा आपला हा छोटासा व्लॉग आणि इथून पुढे आपले छोटेच व्लॉग येणार आहेत. तर इथे बघू शकता किती छान, सुंदर पाऊस पडत होता आणि निसर्ग अगदी छान, सुंदर दिसत होता. हिरवंगार सगळीकडे झालं होतं. रानोमाळ सगळी अगदी छान चिंब भिजले होते. झाडं झुडपं छान आनंदाने डोलत होती. इतकं छान वाटत होतं पाऊस आल्यामुळे, म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर सुद्धा हे शेअर करावं. आता बाहेर इतका सुंदर छान पाऊस सुरू आहे म्हटल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे. म्हणून आले किचनमध्ये आणि छानपैकी फक्कड असा चहा बनवला आणि छानपैकी एन्जॉय केला. तर देवांश झोपला होता त्यामुळे तो व्हिडिओमध्ये दिसत नाहीये कुठेच तुम्हाला. बाहेर इतका छान पाऊस पडत होता तर देवांशला थंडगार वाटलं छान. तो सरळ सरळ झोपून गेला आणि खूप छान थंडगार म्हणजे असं तो एकदम सुस्त असा झोपला होता आणि मी मस्त माझा चहा एन्जॉय करत होते. तर इथे बघू शकताय मी बाहेर बसून मस्त झाडं झुडपं बघत बघत छान चहा एन्जॉय करत होते. जेव्हापासून मी झाडं आणलीत ना तेव्हापासून मी चहा पिण्यासाठी इथेच येते, याच बाल्कनीत येते आणि या बाल्कनीत बसून छान माझ्या झाडांकडे बघत बघत मी चहा एन्जॉय करते. तुम्हाला जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मला झाडं खूप आवडतात. तर थोडं तुमच्याशी बोलायचं आहे आणि बोलायचं ह्या विषयावरती की आता तुम्ही बघतच असाल आपल्या ह्या चॅनलवरती म्हणजेच पल्लवीज लाईफस्टाईल या चॅनलवरती सध्या कुकिंग संदर्भात शॉर्ट व्हिडिओ येत आहेत, परत पूजे संदर्भात येत आहेत. तर मला हे सांगायचं आहे की ह्या चॅनलवरती आता आपण कुकिंग संदर्भात सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. मला असं वाटेल की कोणती रेसिपी सोपी आहे किंवा झटपट होतीये किंवा ती तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे, ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण मोठ्या म्हणजे असं 10-15 मिनिटाची व्हिडिओ होणार नाही. अगदी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे 60 सेकंदाची व्हिडिओ इथपर्यंतच ती जाईल आणि आपलं शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तेवढंच असतं की 60 सेकंदाचीच व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो. मग तिथपर्यंत ती व्हिडिओ होईल आणि ती अपलोड केली जाईल. कुकिंग संदर्भात सुद्धा असेल, परत पूजे संदर्भात सुद्धा असेल, मिनी व्लॉग सुद्धा येतील. असं सगळं आपल्या चॅनलवरती ह्याच चॅनलवरती येणार आहे. त्याचं कारण असं की 2-2 चॅनल मला एकटीला सांभाळणं पॉसिबल नाही होणार आहे. कारण की कसं आहे माहितीये, त्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ अपलोड करायची आणि ह्या चॅनलवरती सुद्धा. दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणं माझ्याच्याने पॉसिबल होणार नाहीये. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला देवांशकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतंय आणि आता त्याची स्कूल सुरू झाले, क्लास सुरू झाले आणि तो प्रचंड भयानक नखरे करतो क्लासला जाण्यासाठी, स्कूलला जाण्यासाठी. कुकिंग, मिनी ब्लॉग आणि पूजे संदर्भात व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही प्लीज कन्फ्यूज होऊ नका. नाही तर काय होईल माहितीये की नंतर सगळे व्हिडिओ एकच, नाहीतर काय नंतर काही काही बोलतील की कॉकटेल करून टाकलंय किंवा काय एका चॅनलवरती सगळं. मला 2-2 चॅनल सांभाळणं पॉसिबल नाहीये. माझं एक चॅनल आहे मी हाऊसवाईफ या नावाचं, पण ते त्याच्याकडे मला लक्ष द्यायला भेटतच नाहीये. मला असं वाटलेलं की मी ते करू शकते, हँडल करू शकते म्हणून मी ते चॅनल बनवलं होतं. पण मी त्याच्याकडे लक्षच नाही देऊ शकत आहे आणि त्यालाही रिस्पॉन्स खूप छान होता. मी 2-4 व्हिडिओ टाकून सुद्धा त्यालाही सबस्क्राईब वाढत होते. पण व्हिडिओ टाकले नाही तर ते सबस्क्रायबर सुद्धा बंद होतात, ते तुम्हालाही माहिती आहे. पण मला ते जमतच नाहीये 2-2 चॅनल करणं, सांभाळणं. म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. कारण की कसं आहे ना, नंतर कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवते. आता आपले रेसिपी वगैरे जे काही मी तुम्हाला सांगितलं तसे व्लॉग येणार आहेत आणि मिनी व्लॉग आपले डेली येतच राहतील. बघू कसे सबस्क्राईब वाढतात किंवा नाही वाढत, जसं असेल तसं असेल. करते, प्रयत्न करते. प्रयत्न अंतिम परमेश्वर स्वामी महाराज पाठीशी आहेतच. बघूया काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही होत ते. तर चला, बाय. पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या.